भाषेच्या आधारावर वाद करणं म्हणजे सामाजिक आजार असल्याची टिप्पणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी केली आणि राज ठाकरेंनी भागवतांना यावर चांगलेच खडे बोल सुनावले। आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य असून या देशामध्ये भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारच असं राज ठाकरेंनी भागवतांना ठणकावून सांगितलं। पण हा वाद नेमका काय, कसा आणि कुठून सुरू झाला? भागवतांनी अशी काय टीका केली की राज ठाकरेंना यावर पोस्ट लिहावी लागली आणि या पोस्टमध्ये राज नेमकं काय म्हणाले सगळं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या 2 दिवसीय व्याख्यानमालेमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांनी भाषिक वादाबाबत एक वक्तव्य केलं। भाषेच्या आधारावर वाद करणं म्हणजे सामाजिक आजार असल्याची टिप्पणी भागवतांनी केली आणि फक्त हे विधानच नव्हे तर भागवतांनी यावेळी महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध अमराठी वादाचा दाखला सुद्धा दिला आणि त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होता क्षणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक सविस्तर आणि परखड पोस्ट लिहित आपले विचार आणि आपलं मत मांडले आणि भागवतांच्या या सगळ्या टीकेला प्रत्युत्तरही दिले। आधी पाहूयात की मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या व्याख्यानमालेमध्ये नेमकं काय म्हणाले। तर भागवत म्हणाले की समाजामध्ये भाषेच्या आधारावर भेदभाव आहे असं नाही। जेव्हा काही लोकांकडून तशी मांडणी केली जाते तेव्हा काही लोकांच्या हातून तसं घडतं। याचा अर्थ सर्व मराठी भाषिक लोक तलवारी घेऊन बाहेर आले आणि अन्य भाषिक लोक भाले घेऊन बाहेर आले असं होत नाही। हा सगळा वाद सुरू असताना आपापसातील व्यवहार सुरूच होते, मैत्री कायम होती। हा एक स्थानिक आजार आहे आणि त्याला सार्वजनिक करू नये। हा आजार फैलवणारच नाही असं मी मानत नाही। हा आजार इतरत्र फैलावू नये ही मात्र मी चिंता व्यक्त करतो असं वक्तव्य भागवत यांनी केलं। आता भागवतांच्या या वक्तव्यावर आणि थेट मराठी अमराठीला हात घातल्यामुळे त्यांनी राज ठाकरेंनी यावर एक सविस्तर पोस्ट लिहित आपलं मत मांडलंय। राज ठाकरे म्हणतात की 8 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांनी भाषेबद्दल आग्रही राहणं आणि त्यासाठी वेळेस आंदोलन करणं हा एक आजार असल्याचं विधान केलंय। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यातले काही हजर सुद्धा होते, परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी ही तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती। नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आलं नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती। या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर पडा। असो, त्या पुढे राज ठाकरे लिहितात की मुळात भाषावर प्रांतरचना या देशामध्ये का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहिती असावा असं आम्ही समजतो। भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे। दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहे। तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो, अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे। ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतलंय का? जेव्हा देशातील बहुतांश राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेव्हा स्थानिकांचा रोष तयार होतो आणि त्यातून हा उद्रेक तयार होतो। याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरलाय। गुजरातमध्ये, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेव्हा पळवून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का दिले नाहीत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल इथेही जाऊन तुम्ही का दिले नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी भागवतांना केलाय। त्यापुढे राज ठाकरे म्हणतात की मराठी माणूस हा सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी हे लिबलिबीत कणाचे आहेत, म्हणून भागवतांची असं बोलण्याची हिंमत होते। काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भैयाजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला। हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं गेलं। मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या भानगडीत मुळातच पडायचंय कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे,
पण तुम्ही अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये आणि पडायचंच असेल तर देशभरामध्ये हिंदी, जी मुळात राष्ट्रभाषा नाही, ती लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समस्येच्या गोष्टी शिकवा, असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. आता राज ठाकरेंच्या पोस्टच्या या शेवटच्या भागाकडे येऊया. त्यामध्ये राज ठाकरे म्हणतात की आणि यामध्ये हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्नही करू नका. मी अनेकदा सांगितलेलं आहे की ज्यावेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल त्या करूच. रजा अकादमीच्या दंगली विरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणारा, तसंच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणं आणि मोठमोठ्याने डीजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात सुद्धा भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच आहे, आम्ही ते ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरामध्ये जो धिंगाणा सुरू आहे, उत्तर भारतामध्ये कावड यात्रांमध्ये बिभत्स पद्धतीनं महिलांना नाचवलं जाणं, तसंच 2014ला बीफ एक्सपोर्टमध्ये जो आपला देश 9व्या क्रमांकावर होता तो आज 2ऱ्या क्रमांकावर येणं आणि आपल्या देशामध्ये गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत, त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये सरकारला खडे बोल कधी जोडावणार? असो, तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी आहे. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशामध्ये भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच आणि तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणार. हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषानं उभा राहील, असं म्हणत राज ठाकरेंनी मोहन भागवतांच्या या विधानाचा कडक समाचार घेतलाय आणि तीव्र शब्दामध्ये या सगळ्याचा निषेध सुद्धा व्यक्त केलाय. तसंच मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी आम्ही सदैव लढत राहू, अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा पुन्हा एकदा या निमित्तानं ठाकरेंनी अगदी स्पष्टपणे दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हा जो वाद आहे तो भागवतांच्या विधानापासून आणि प्रामुख्यानं त्यांनी घेतलेल्या मराठी आणि अमराठी वादाच्या उल्लेखापासून सुरू झाला आणि त्यानंतर पर्यायानं राज ठाकरे यांनी या सगळ्यावर बोलणं अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे त्यांनी एक तीव्र शब्दामध्ये ही पोस्ट करत आपल्या भावना आणि आपली मतं व्यक्त केलेली आहेत. भागवतांचं हे विधान आणि त्यावर राज ठाकरेंनी दिलेलं प्रत्युत्तर, याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला कोणाचे मुद्दे पटतात? तुम्हाला कोण योग्य वाटतं? आणि या सगळ्या एकंदरच वादाकडे तुम्ही कसं पाहता? हे सगळं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.